बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक मारुतराव वाघमोडे लिखित कादंबरी बिरुबाचं चांग भलं, भाग 13. घरून पाण्याला निघतानी आई पाण्याला जाऊ नको म्हणत असतानी आपण हौस हौस पाण्याला आलो. वाटत सुचलेली ती राधा किसन भेटीची गमतीदार कल्पना, किसनाची बासुरी आणि आपल्या डोईवरची घागर. पर आता संभूर मात्र समद उलटच, अगटीत इपरीत चितार उभं. कल्पना आणि वास्तवात जमीन आसमानचं अंतर. सत्तूच्या जाग्यावर आरज्या, तो बी हातात धारदार सुरी घेऊन उभा. किसनाची बासुरी कल्पनेतच राहिली. गडीपुरता बिथारल्याला हात घाईवर येऊन जणू चवड्यावरच उभा. दाढीची खुटाडं वाढलेली, भुयावर चढवून कपाळावर अठ्ठ्या उमाटलेल्या, केस डोसक्यावर भुतागत पिंजारल्याली. या घडीला अर्जाने दारू जरी ढोसलेली नसली तर त्याचा चेहरा भेदारल्या गत दिसत होता. बिगर दारूची नशा डोळ्यात उतरलेली. सत्तू आणि अर्जुन एकाच घराण्यातलं, चुलत चुलत का होईना, पर तसं बघितलं तर भाऊ भाऊच. दोघं बी एक्याच शिन भिनच आणि दिसायला बी एक्याच टाकुळाच. अर्जा तर सत्तूपरी जास्तीच गोरा. आपल्या आईवर गेल्याला तरी बी धुरपतीने त्या गड्याला नुसतं नाकारूनच नाही तर चांगलं ठोकरून बी धुडकावून लावलं होतं. आणि त्याच अपमानाचं मोठं दुःख हृदयात वागवीत आजवर अर्जा जळत धुपत होता. त्याचं मन सुडाने पुरतं पेटलं होतं, पण त्याची आशा मात्र अजून बी सरत नव्हती. या घडीला त्या पोरीच्या हातात कसलंच हत्यार नव्हतं. तिला आपल्या बंदुकीची, भाल्याची आणि कुऱ्हाडीची बी आठवण झाली, पण आता त्या आठवाचा काहीच उपयोग नव्हता. त्या कारण खरं तर धुरपती पुरती भेदारली होती. पर धीर धरून मनातल्या मनात तिने बिरुदेवाचा धावा केला. तवा बापाचं बोल तिला आठवलं. पोरी, माणसाच्या जन्मात कंच्या घडीला कसा बिकट प्रसंग येईल त्याचा नियम नसतो. मात्र उरा चुप्पा एवढं काळीज असलं तर प्रत्यक्षी काळ जरी जबडा वाचून अंगावर धावून आला तरी धीर धरून त्याचा जबडा फाडण्याची हिंमत धरावी लागते. ज्याच्या बुद्धीत चतुराई आणि मनगटात वज्राचं बळ असेल त्याला कशाची भीती वाटत नसती. तरी बी हेकाडपणा परीस भेकाडपणा बी वखूत बघून परवाडला. किडामुंगीच्या मरणाने मरण्यापरीस चतुराईने बचावाचीच भूमिका घेतलेली बरी. म्हणजे मोर झुंजायला आपसुकच जीवदान मिळत असतं. पर त्यासाठी प्रसंग पाहून 2 पावलं माघारी सरायची तयारी बी ठेवावी लागती. कोंडीबाने दिलेल्या त्या मंत्र्यांनी भारावल्या गत धुरपाच्या अंगात जणू एकाएकीच हत्तीचं बळ संचारलं आणि ह्या घडला तिच्या मुखातून सबूत उमाटलं. हे बघ अर्जुना, आजवर तू आम्हाला लई छळलंस आणि अजून बी तू ही ती खोड जायला तयार नाही. मला मारून टाकल्याने जर तुला सुख लागणार असेल तर दे इकडं तो तुझा जंब्या. घेते मीच माझ्या हाताने पोटात भोगसून, जाऊन दे मला मरून. असं म्हणत धुरपती अर्जाकडे धावली आणि त्याच्या हातातला जंब्या हिसकावून घ्यायला धडपडत राहिली. त्या झटापटीत तिच्या हातातल्या बांगड्या फुटल्या, पर पुरीने अर्जाच्या हातातला तो धारदार खंजीर हिसकावून घेतलाच आणि मग मागं सरून 4 पावलं दूर जाऊन ती ताट उभी राहिली. सांग आता तूच, माझ्या मागं जुलूमभर असला सैतान ही 7.5 लागून घेण्यापरीस मला मरणात बी लई सुख वाटतंय. आता तू ही सुरी मी पोटात खुपसून जाते मरून, म्हणजे समतच कोडं सुटल. धुरपतीने बी घडीभर चांगलंच नाटक रंगवलं. नको नको धुरपती, तू तसं करू नकोस. तो जंब्या आण बघू इकडं. धुरपतीचा तो पवित्रा बघून अर्जा बी पुरता हबागला. तिच्या जवळ जाऊन पुन्हा जंब्या हिसकायची तयारी करू लागला. तो जर तुपल्या जीवाचं असं काय बरं वाईट करून घ्यायचं ठरवलंस तर या अर्जुनानं कुणाकडे बघून जगायचं धुरपती? कुणाच्या तोंडाकडे बघायचं? तो खंजीर तुला मारण्यासाठी नाही, दे तो इकडं.
माया अन्नात ज्याने ईग घातला असेल त्या माया 7 जन्माच्या वैऱ्यांच्या जीवासाठी पैदा केलाय मी तू रामपुरी, खास पारध्यांकडून. ह्याच हत्यारांनी मी बी आता पारद करणार. पोरी, तू ह्याच पायी जपलेलं ही वैर आता धडधडून पेटले बिगा राहणार नाही. वकूत बघून लग्नातच इग्न बाहुल्यावर बी तुला मी रणकी करू शकतो. झुरपे, ध्यानात ठेव माया बोल. पर मी म्हणते मायापायी काय म्हणून वैर पेटवायला निघालास तू? सोयरी जुळवायची का नाही ते ज्याच्या त्याच्या राजी खुशीचं काम असतं, बळजबरीचं नसतं अर्जुना. या एवढ्या मोठ्या जगात का दुसऱ्या धनगरनी गाभाडल्यात काय? मायापरीस देखणी, रूपवान आणि गुणवान अशी एखादी पोर तुला बी बायको मिळेल की? तुवा बी संसार सुखा समाधानाचा होईल. मी तुला हात जोडून इनवती, तू मावा नाद सोड, नाद सोड मावा. द्रुपदीने काकुलती येऊन इनवली, पर अर्जुनाने त्याचंच कुंभाड मोहरं मांडलंय. ह्या जगात एका परीस एक अशा लई नारी रूपागुणाने वरचढ असत्यात. हे तुह म्हणणं मला बी पटतं पोरी. पर तूच मला सांग, रावणाला रामाची सीताच काय पळवून न्यायची गरज होती? रामायणीत आणि महाभारतात बी 5 पांडवांची मिळून एकच बायको, ती द्रुपदी का होती? जुगारीत तिला जितून घेतल्यावर द्रुपदीची वस्त्र भर दरबारात फेडण्याची दुर्योधनाने का गडबड केली? सांग पोरी, तूच मला सांग. एवढंच नाही तर एका देखण्या रूपवान बायवर मोहून धुंद झालेल्या लई राजा रजवाड्यांनी त्याच धुंदीत मोठमोठ्या लढाया पुकारून त्या झुंजीतच मरण बी पत्करली. अजून बी असल्या लई 12 भानगडी घडत्यात पुरी. नारी सुंदरीच्या रूपागुणात लई दांडगी जादू, जग भुलवी मौनी असती. सत्ता, संपत्ती आणि नारीपायी रामायणी महाभारत घडलं. तशीच आपल्या बिरवाडीत बी या द्रुपदीपायी ही एक कथाच गुपत चालली आता. या अर्जुनाच्या येड्या खोळ्या फिरतीची ही कथा कहाणी लिहणारा, कथानं गुफणारा कोणतरी एखादा जातीचा कलावंत लेखकू आपली लेखणी सरसावून मोहर आल्या बिगा राहणार नाही कवा तरी. आत्ताशी या भानगडला खरी रंगत यायला लागली. तू याच पायी रातून द्या मी नुसती दारूच ढोसतोय. दारूची निशा उतरली तरी ह्या मदिराक्षीची निशा उतरायला तयार नाही. दिव्यावर मोहित झालेला पतंग फिरतीनेच दिव्याला मिठीत घ्यायला झेपावतो. त्या वक्ताला त्याला मरणाची भीती वाटत नाही. पोरी, तू या पायी झुरपे ह्या बिरवाडीत बी कवा नव्हत्या त्या खून मारामाऱ्यानं 12 भानगडी झाल्या बेकार राहणार नाहीत आता. म्हणूनच मी म्हणतो, हे समज इपरीत टाळायचं असेल तर तू अजून बी शानी बन. वकूत आल्यावर अंगाला लावलेली हळद बी माणसं धुवून काढतात. तूच ठरेव आता, बावल्यावर रणकी व्हायचं काय अर्जुनासंग जुलूमभर सुखाने संसार करायचा. या गोष्टीचा नीट पुरता विचार कर. पोरी, तू शानी बन. द्रुपदीने अर्जुनाचं सारं बोलणं नीट ऐकून घेतलं आणि त्याला समजुतीनं सांगू लागली, तुला एवढं सारं शानपणाचं सारं कळत असताना अर्जुना, तू रावणा दुर्योधनागत का वागतोस हेच मला कळेन असं झालंय बघ. त्या वैऱ्यांना त्यांच्याच करणीची कटू फळं भोगावीच लागली, ती बी तुला ठावच आहे. त्या गोष्टीवर आजवर लई पिढ्या जन्माला आल्या आणि त्या रावणा दुर्योधनावर थुकून हागून मुतून गेल्या. ती अपकीर्ती पदरात घेऊन कुत्र्याच्या मौतीनं तू का मरण मागतोस? शानपणा शिक. ह्या पुराणातून अर्जुना, तो ह्या जन्मात ह्या द्रुपदीचा खुळा नाद सोडल्यालाच बरा. महाभारतामंदी त्या अर्जुनाच्या गळ्यात त्या द्रुपदीने वरमाला घातली असली तरी ह्या आत्ताच्या युगात ह्या बिरवाडीतल्या ह्या अर्जुनाच्या गळ्यात ही कोंडीबा बनगराची पोर ही द्रुपदी कधीच वरमाला घालणार नाही. नीट ध्यानात ठेव. आपल्याच बोलण्याचं द्रुपदीला हसू आलं, पर तिचं बोलणं अर्जाच्या नाकाला लई झुंबलं. त्याचं मन पुरतं खवंडाळलं. त्याच्यात लपलेला सैतान डिवाचला आणि अर्जा घसा ताणून वसाकला. या युगात ह्या बिरवाडीत या अर्जुनाच्या गळ्यात ही द्रुपदी वरमाला घालणार नसल तर मग काही बी घडू शकतं. रामायण, महाभारत देतो मावा जंब्या इकडं.
आर्जाने धुरपतीच्या हातातला जंब्या हिसकावून घ्यायची धडपड करून भारी चलाकी केली. पर तितक्या चपळाईनं डोळ्याचं पातं लवायच्या आत धुरपतीने ती धारदार पातं विहिरीत फेकून बी दिलं आणि विचारलं, तुव्हा मायावर काय हक्क आहे? तुझ्या घरात आजच रामायण महाभारत चाललंय. तुझ्या आईने तुझ्या दोघी बी बहिणींना नांदणं सोडून घरी ठेवलंय आणि दोघी सुनांना नांदवायचं सोडून माहेरला धाडलंय. तू जगाचा संसार करायला निघालास. तू वस्तू बघ की अर्चा. धुरपती बी कडाडली, ईज कडाडल्या गत. पर अर्जा पुरता बिनासला. त्याने धुरपतीचा हात धरून खासकुनी वडला. ह्यो अर्जुन, आता ह्याच गडला तुला सोडणार नाही धुरपे. समद बळ एकवटून त्यानं तिला आंब्याकडे ओढायला सुरुवात केली. सोड म्हणते अर्जा, अर्जा मुर्द्या तुला मी. धुरपती चिडली. अर्जा बिघाडला. आता मी तुझ्यावर जबरदस्तीने बळजबरी करीत असतो, त्या बिगार सोडीतच नसतो. धुरपतीच्या जीवाची लाही लाही झाली. अर्जाचं ते तसलं नसील बोलणं ऐकून तिने भोवताली बघितलं. जवळ आसपास या वक्ताला कुणीच दिसत नव्हतं. लांब हाकाच्या अंतऱ्यात मात्र जित्राबा ढोरांकडची माणसं चहूकडं पांगलेली दिसत होती. आणि अर्जा हात सोडायला तयार तर नव्हताच, पर भलताच घाईवर आल्यागत धुरपतीला आंब्याकडे वडीत होता. सगळं बळ एकवटून पुरीने एकच हिसडा दिला. तसा अर्जा कोलमाडला. त्याच्या पोटात तिने एक जोरात लात घातल्याबरोबर गडी पारच उत्ताना पडला आणि धुरपती घसा ताणून ठणाठणा बोंबालली. तिची जीवघेणी आर्तकिक काळी त्या रानात दूरवर घुमत गेली. त्या सरशी चहूकडून माणसं ओरडत ओरडत, आलो आलो, काय झालं म्हणे धापा टाकत धावत घटकीतच पळत आली. चहू बाजूंनी आणि वाडीतून बी उधळत आलेली ती सारी माणसं बघून अर्जाने बी धूम ठोकली लांडग्या गत. खाली ओढ्या ओढ्यानी गडी पळत गेला आणि त्यो त्या दाट झाडवनात भूतागत शिरला. घडली घटना प्रसंग समद्यांच्या कानावर घातल्यावर धुरपतीने आपल्या हातात घेतलेला दोन्ही बी गोट अर्जाच्या त्या सावला उभ्या केलेल्या फटफटीच्या मस्तकात घालून पार चेंदा मेंदा करून टाकला आणि चेंबारल्या त्या डोसक्यातून काचेचा भुगा बाहेर आला. अर्जा पळून जाताना त्याच्या पाठाडात धापदिशी हाणलेली वाहन बी तिथंच उतानी पडली होती. ती धुरपतीने आपल्या पायात घातली. त्याला ती खरपूसवानी शिव्या देतच होती. तशीच तिथं जमलेली माणसं बी अर्जाला शिव्याच हासडून धुरपतीला धीर देत होती. 4-5 जण तर हातात काट्या कुऱ्हाडी घेऊन त्याचा पाठलाग करीत मागं पळत होती. बाकीची लोक विहिरीच्या पाठथरावर उभी राहून आत डोकावून बघत होती. निव्वाळ पाण्यात विहिरीच्या तळाला धुरपतीने फेकलेला अर्जाचा तो जंब्या ठळक दिसत होता आणि ते हत्यार अर्जाच काढून घेईल अशी कुजबुजसू चालू होती. खरं तर आता समद्यांचा त्याच्यावरचा पुरता भरवसा उठला होता. अर्जातला माणूस जित्तापणीच मरून तो आता खैस झालाय अशीच साऱ्यांची भावना बनली. घडला प्रसंग धुरपतीच्या तोंडून ऐकल्यावर जीवाचा थरकाप झालेली सारीच माणसं मोठी चित्तागती झाली आणि आता वातावरण जास्तीच गंभीर बनत गेलं. सांच्यापारी कोंडिबा घरी आल्यावर ओट्यावर आधीच गोळा होऊन बसलेली 10 माणसं बघून आणि झिंगाबया देत असल्या शिव्याशाप ऐकून कोंडिबाने विचारलं, काय भानगड झाली? झालं तरी काय, मला सांगतान का नाही? काय नाही, तुमच्या भाचराची करणी अर्जुनाची. काळू गरदाड्याने हळूच सांगितलं आणि मग समद्याने सांगायला सुरुवात केली. ऐकून नीट समजावून घेतल्यावर कोंडिबाच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली. अशा गुणाचा हाईस म्हणावा कडू बेन्या. तू आता असाच तडफडत जळत राहशील, पर तुवा मी बी पुरता बंदोबस्त केल्या बिगार राहणार नाही म्हणावा. आता कोंडिबाचं मन पुरतं डिवाचलं होतं. त्याला तर रातभर नीज लागली नाही. त्या बेचैनीत बितयो मनापासून बिरुबाचं चांग भलं म्हणून देवाचा आभार मानित होता. पोरीला ऐन वक्ताला खरं तर देवानेच धीर देऊन पाठबळ दिलं म्हणून तर आज आपल्या कुळीची आणि खानदानाची इब्रत वाचली. या गोष्टीचं कोंडिबाच्या मनाला त्या घडीला बी मोठं सुख समाधान वाटत होतं. तसाच आपल्या पुरीचा बी लई मोठा अभिमान वाटत होता. उद्याचा दिवस उगवायची वाट बघत तो झोपी जाण्याची कोशिश करीत
ह्या कुशीवरून त्या कुशीवर होत होता. पर काही केल्या कोंडीबाला झोपच लागत नव्हती. तो अधूनमधून अंगावर घुंगड्याची खोळ पांघरून त्या माळवदावरच्या हातरुणात उठून बसत होता आणि रात्र हळूहळू सरत होती. बापूसाहेब कोकरांनी खांद्यावर घेतलेल्या यशवंत सेनेच्या झेंड्याचं पिवळं वारं अवघ्या महाराष्ट्रातल्या धनगरांच्या वाड्या, वस्त्या, गावं, शिव धुंडाळीत चौखूर उधळत होतं. आणि त्या ढाण्या वाघाच्या डरकाळीने आणि झंझावाती विचारांनी खडबडून जाग्या झालेल्या धनगरांच्या डोसक्यात उठलेलं काहूर आता खरोखरच वादळाचं स्वरूप धारण करू लागलं होतं. एकीचा आवाज दऱ्याखोऱ्यात घुमू लागला होता. कड्या कपारत्या चळवळत्या आणि वाड्या वस्त्यावर खळबळत्या विचारांनी रान लई पेटवीत होतं. धनगरी संघटनांच्या त्या विचारांनी झपाटला सरसेनापती बापू कोकरा आपल्या उंडवडी गावाच्या उजाड माळावर वसल्या कोकरवाडीतून निघून एका जुनाट बदग्या फटपटीवर बसून रातुंद्या चित्त्याच्या चपळाईनं उधळत झेपावत धावत होता. आज ह्या जिल्ह्यातल्या त्या 2 तालुक्यातील 10-15 गावं, वाड्या, वस्त्या, उंद्या तिकडच्या भागातल्या त्या तालुक्यात, तर परवा लांब दूरल्या मुलखात, थेट मुंबईत, पुण्यात, नाहीतर पार तिकडं नागपुराकडं, असं करता करता यशवंत सेनेच्या पिवळ्या झेंड्याखाली लई धनगर मावळा गोळा करीत आपला नवा करारी विचार त्या मर्दानी भोळ्या भाबड्या अडाणी धनगरांच्या डोसक्यात घालून चांगला पटिवला होताच. पर शिकल्या सवारलेलं तरणं बांड धनगर गडी त्याच कारणातापुरतं बंडाच्याच पावित्र्यात उभं राहण्याचा विचार करू लागलं होतं. चवताळून भाषणं करताना आता आपण कुणाच्याच बापाला घ्यायचं नाही असं बी बोलून लई गरजत अर्जत होतं. जागोजाग लई पुढारी, कारभारी, मूर्ख आणि कार्यकर्ते बी सांदाडात पडलेलं ते त्या उधाणल्या वाऱ्याने आता मोहर उजगराला आणून मांडलं होतं. शेंद्र्या दगड्या धोंड्याच्या गोट्यांच्या देवामोहर जत्रा भरवून अंगात देव आल्यावर आपल्या जित्रांबा ढोरांचं आणि माणसांचं दुखणं भानं तसंच पाऊस पाण्याचं गारानं त्या देवांपुढं कोड्यात मांडून त्याच्या भरोशावर आंधळी भक्तिभावना ठेवून आजवर येडं बागडं आणि भोळं भाबडं जीनं जगत आलेल्या त्या अडाणी जातीला आपला देश स्वतंत्र होऊन पुरती 40 वर्षे उलटून गेली तरी स्वतंत्र कशाला म्हणतात तेच ठावं नव्हतं. आणि आपलं सरकार कुठं राहतं, काय करतं हे बी माहीत नव्हतं. त्या सरकारामोहर आपल्या जातीच्या अडीअडचणी सुखदुःखांचं गारानं मांडावं कसं लागतं हे बी कळत नव्हतं. एखाद्याला कळालं तरी गारानं सरकारमोहर मांडायचं कुणी हे मोठं जटिल कोडं त्यांच्या पुढं होतं. देवादिकांना ओव्या गाऊन गजी नाचून सुंबरानं मांडणाऱ्या धनगर जातीच्या भाबड्या मनाला असल्या तिड्यातल्या भानगडीतलं कोडं काहीच उमगत नव्हतं. अशा कैक पिढ्या जन्मास येऊन मुक्या जित्राबा ढोरात राहून तसंच मुक्कजीनं जगता जगता जित्राबा ढोरांच्याच परीने रानावनातच मरून गेल्या. ह्याचं भान बापू कोकऱ्याच्या चळवळीने आपल्या धनगर जातीला दिलं. आपल्या मागण्या मांडायला वर सरकारात आमदार खासदार बी जातीचंच असावं लागतात आणि त्यांच्या बी मागे जातीची संघटना फळी मजबूत असावी लागते हे बी आता कळू लागलं. सारं समजून उमाजलं, बरंचसं गिन्यान बी आलं. पर संघटना कशी बांधायची ह्या धनगर जातीची ह्याचं कोडं काही सुटायला राजी नव्हतं. सरकारच्या विरुद्धी भाषणातून बोलता बोलता जातीचं 7-9 1-2 आमदार होतं. त्यांना बी ह्यो बहादुऱ्या भाषणातून खवचाट बोलून आपल्याच पायावर दगड हाणून घ्यायला लागला. जातीच्याच पुढाऱ्यांच्या विरुद्धात बोलायचं म्हणल्यावर संघटना तरी कशी होणार ही गफलत त्या बापूच्या ध्यानात यायलाच राजी होईना. आधीच अडाणी धनगरात फुजूल गोष्टीवरून पराकुटला गेल्याचं वैराचं उभं दावं चालूच होतं. घरादारात, रानावनात, कोर्टात, कचेऱ्यात समधीकडं सुडक्या विचाराने पुरतं पछाडल्या भाऊबंदकीचं हेवं दावं एकाएकी तरी कसं मिटणार. ह्याचंच कोडं समध्यांच्या पुढं भुतागत ठाण मांडून बसल्यालं आणि आत्ता वर शहाण्या सुरत्यासारखं जातीचं पुढारपण करायला निघालेल्या शिकलेल्या गड्यात बी तसलंच हेवं दावं म्हणल्यावर एका बाजूने जुळत चालल्या संघटनेला दुसऱ्या बाजूने इसकटून टाकायला बी वरूनच सुरुवात झाली होती. बापूसाहेब कोकऱ्याची ती जुनाट बदगी फटपटी
मागं भकाभका समदा धुरच धूरफिकीत मोरं वाऱ्यागत उधळून धावत पळत होती. 3-4 मैलापतूर तिचा भिसूर आवाज येत होता. त्याची त्या गड्याला फिकीरच नव्हती. पळता पळता फटफटी बंद पडली, बिघाडली तरी तिला कुठंतरी दगडगोट्याने ठाकून ठुकूनच त्यो बी चाल केल्या बिगार राहत नव्हता. का तर एखाद्या वाडी वस्तीवर त्याची वाट बघत 2-3 हजार तरी धनगारं ताटकाळत असतील ह्याचं पुरतं भान त्या गड्याला होतं. त्या बदग्या फटपटीवर अंगच्या पांघरूंनीशी घराबाहेर पडून त्या मर्दानी आपल्या इचाराने डोईवरचं आभाळ बी जणू बरंच खाली झुकिवलं होतं. पर तेच आभाळ एक दिवस फाटून जाणार हाय हे बापूला त्या वक्ताला माहीत नव्हतं. तिन्ही काळ रातून द्या जित्राबा सांगती मुख जित्रा व्हावून रानावनात दगडं धोंड आणि काटकुटं तुडवीत रानुमाळ हिंडणाऱ्या हिंडपिऱ्या धनगरांना असल्या संघटनेचं जरी काही देणं घेणं नसलं तरी बी जित्रामांच्या कुरणासाठी रोगराईसाठी सरकारची मदत मिळावी म्हणून तरी जातीची संघटना पाहिजेच असं वाटू लागलं. त्याकरता जातीचं पुढारी, आमदार, मंत्री बी बरंच असायलाच पाहिजेत. त्या बिगार आता आपलं काहीच चालणार नाही. या गोष्टीची पूर्ती जाणीव होऊ लागली होती. चालू पुढारी आपल्या मतासाठी तेवढ्यापुरतं वाढ बोलत्यात पर पुन्हा येडा धनगर म्हणूनच हिनवून टवाळी करत्यात. या गोष्टीचा सल आता बऱ्याच धनगरांच्या हृदयात कुरूप धरून बसला होता. धनगर आता लई जातीवादी झाली बरं का. असा जातीवादी पुढाऱ्यांनीच धनगरांच्या माथ्यावर ठपका मारायला सुरुवात करून धनगरांना राजकारणाच्या खिंडीत पुरतं कोंडीत गाठून दाबादाबी सुरू केली होती. पर त्या वक्ताला बापू कोकऱ्यांनी मात्र मोठी खळबळच करून टाकली होती. त्या कारण वर सरकारला बी धनगर आता खडबडून जागा झाल्याची पुरती जाणीव झाली आणि सरकार जराशा हादरल्यागतच झालं. पर धनगरांची सारी खतखोडी सरकारला पुरी माहीत असल्याकारनं ते बी काही लई बुचकाळ्यात पडलं नाही. त्यांनी आपापल्या पार्टीचं नवं ढोल मडवून धनगरांच्या गळ्यात अडकिवलं आणि त्यांच्या कपाळाला भंडारा लावून गुलाल उधाळला की धरला या गड्याने बी गजीनाचाचा डाव. अशातली गत झाली. धनगरा तू जागा झाला असलास तरी ढोल वाजून हान तिकडंच उड्या. तसंच गोंड्याचं रुमाल फिरवीत पर हिकडं लई डोसकं घालू नकोस. असलं सरकारी धोरण. पर ते बी आता समध्यांच्याच ध्यानात आलं होतं. म्हणून जातीच्या पुढाऱ्या कार्यकर्त्यांच्या संगती सल्लामसलत करून एकजुटीने आता थेट मुंबईला सरकारवरच टक्कूर मोर्चा काढायचा. आपल्या समध्या मागण्या मांडून सरकारच्या कानावर आपलं दुखणं भान न गारानं घालायचं. समध्या धनगरांचा एकजुटीने मोर्चा काढून सरकारलाच घाम फोडायचा. असा धडाकेबाज विचार करून बापू कोकरे समधीकडे जणू इडिबांग डिपांग इडिबांग डिपांग असा ढोलच वाजवीत फिरत होता आणि त्याच्या भोवताली सारा त्यांना बाण धनगर मावळा गोळा होत होता. बापूच्या अंगात असलेलं असलं खैदानं वारं मातूर काही केला सराला तयार नव्हतं. पर ह्याच वादळी वाऱ्यात त्याच्या डोसक्यात आपल्या स्वतःच्या लग्नाचा विचार घुमत होता, जोर धरीत होता. आमदार फिमदार मंत्री फिंत्री झाल्यावर लगीन करावं का आधीच करावं ह्याचा डोसक्यात जरा घोळत चालू होता. जातीचं गारणं सरकार मोहर मांडता मांडता आपल्या लग्नाचं गारणं कुणापुढं मांडावं ह्याचं बी एक कोडं त्या मर्दापुढं आता रातून त्यात घुमत होतं. ह्या बदग्या फटफटीचा बी जीव आता पळून पळून पुरता निघून जायची पाळी आली होती. खरं तर आता जातीनं पैसे जमून आपल्याला एखादी जीपकारच घेऊन द्यायला पाहिजे. पर हे जातीच्या लवकर ध्यानात येईल का असा बी सवाल बापू कोकरा स्वतःलाच विचारी. तर अशा तरवाईक मनाच्या चलबिचलीतच आता इनामगाव आणि त्याच्या शेजारी पाजारच्या तालुक्यात बी ते पिवळं वारं जोराने हुसळून वाड्या वस्त्यावर धावत पळत उधळत होतं. दादूबा हुलगा आणि धुळुबा कोळकरांसारख्या धापाच मोहरक्या गाड्यांनी कोंडीबा बनगरांसारख्या जुन्या जाणत्या 4-2 मातब्बर कारभाऱ्यांसंगती सल्ला मसलत करून बापूसाहेब कोकऱ्याला आपल्या बी इनामगाव तालुक्यात आणून आता बरीच खळबळ उडवून दिली होती. यशवंत सेनेच्या पाट्या लावून वाड्या वस्त्यावर पिवळं झेंडं फडकविलं होतं. बिरा सावकाराने आणि त्याच्या अर्जाने याजाच्या पैशात दादूबाची फटपटी जरी हुलंगवाडीतून ओढून आणली असली तरी त्याच इरसलीवर
त्या बारुळ्या हुलग्या गड्याने बी एक अडजुनी पार भंगारातली का होईना पर जीपकारच आपल्या दारात उभी करून दाखवली होती. आणि आता तीच मोटार त्या संघटनेच्या लई भारी कामाला आली होती. त्या कारणानं त्या गड्याची बी मान आता लई ताट झाली होती. पर त्या ढकल गाडीला बिचारला कुठंतरी वरंगाळायला लावून चालू करताना लांब ढकलीत न्यावं लागायचं. मागं बसणाऱ्या 7-8 गड्यांना तिथं बी एकीचं बळ दाखवूनच आपलं खूप पार खिळखिळ झाल्यावर मग सुरू झाल्या त्या गाडग्यातल्या मागच्या बोगद्यात ते समद गडी आपलं आपणच कोंबून घेतल्यागत पटापटा बसायचं. आणि तवा मग घुर्र घुर्र खटर खटर करीत चालू झाले त्या मोटारीच्या तोंडामोरनं नाकाडावर काहीतरी गंडादोरी करून बांधलेल्या त्या फटकत्या पिवळ्या झेंड्याकडे तिरक्या नजरेने ऐटीत बघत दादूबा हुलग्या वेगळ्याच तानाने त्या गाडीला तानीत न्यायचा. त्याच्या शेजारी मोर धुळूबा केळकर आणि सत्तूबा बिटगरांबर जाती संघटनेच्या बाता मारताने हुलग्याचं लई अंग फुगायचं. त्याच्या त्या तसल्या बदग्या गाडीला बी पिवळ्या झेंड्यामुळे लई रुजबा आली होती. तशीच त्या समद्या गड्यांना बी जणू त्या गाडीमुळं वेगळाच रुबाब आला होता. ती एक गाडी आणि ती 7-8 गडी बघून जुन्या पुढाऱ्यांचं मातं भडकत होतं. त्याच परीने नव्या पुढाऱ्यांना बी हिवच येत होती. फटपटी उडून नेल्यामुळं बिरा सावकारावर डूक धरून दादूबा हुलग्यांनी मुद्दाम त्याच्या उरावरच नारा बिटकराच्या सत्तूला बिरवाडीतला म्होरक्या पुढारी आणि यशवंत सेनेचा अध्यक्ष करायचं ठरवलं होतं. आठवडाभर आपल्या गाडीत बसून समद्या तालुक्यात मिरवलं होतं. त्या कारणानं सत्तूच्या घरच्या माणसांचं बी लई अंग फुगलं होतं. त्यात त्यो गडी आता लवकरच नवरदेव होणार म्हणल्यावर सत्तू चांगलाच उजाळ ठक आणि जराशी हुशार असल्यागत दिसल ह्या गोष्टीचं बी त्यांना लई मोठं भूषण वाटत होतं. ते बी सारं घरदार लई गड्यांचं. सत्तू इतकिंदी कुठं गेला हे त्यांनी वाडीत कुणालाच कळू दिलं नव्हतं. कोंडीबाच्या मसलतीनेच ही गोष्ट झाल्या कारण त्यालाच तेवढं माहीत होतं. पर त्यो तरी कशाला कुणाला सांगतोय. त्यो तर आधीच लई दमदार आणि बेरकी गडी. त्यो सत्या आमच्या भेनं कुठंतरी गांडीत शेपूट घालून तोंड लपून बसलाय. त्याची मांडवात येऊन बावल्यावर चढायची हिंमत होणार नाही आता. अशी भूमिका बिराच्या घरच्या लहान थोरांनी चहूकडं उठवली होतीच. आणि काल तर त्या खोडसाळ आर्जाने धुरपतीच्या आंबराईतल्या हिरीवर छेडाछेडी करून बळजबरी करायच्या विपरीत करामतीची भारीच खुडी केली होती. आणि फरारी होऊन समद्या बिरवाडलाच मोठं घोरात पाडलं होतं. आर्जावर बळजबरीचा पुरीचा गुन्हा नोंदवून त्याच्यामागं कोंडीबाने पोलीस खात्याचा मोठा भुंगा लावून दिला होता. अमराईतल्या त्या हिरीवर सगळा चाखाचोळा बघून पोलिसांनी पंचनामा केला होता. फिर्यादी साक्षीदार समद्यांची बैजवार नावं टिपून त्यांचं जाब जबाब लिहून घेतलं. त्या वक्ताला आंब्याखाली डोसकं फुटलेली फटफटी तशीच उभी होती. पर काल धुरपतीने हिरीत फेकलेला आणि तळाला ठळक दिसणारा जंब्या मात्र आता ह्या गडला कुठेही हिरीत दिसत होता नव्हताच. त्यो त्या डाकूनीच काढून नेला असेल अशी समद्यांची खात्री पटली होती. त्याच्यावर 2-3 दिवस पोलीस खात्याची बिराच्या घरावर पाळत ठेवून अवचितच धाड घातली. घरादाराची पुरती झाडाझडती घेऊन लहारा थोरांना दमदाटी दिली. अर्जाचा ठाव ठिकाणा विचारला पर कुणीच काही त्याचा तपास लागू दिला नाही. वैदांच्या भेन दडी मारून बसल्या रानबोक्या गत अर्जागडी कुठं तोंड दडून बसला तेच कुणाला कळणं असं झालं. आणि त्यो पुण्याला नाहीतर मुंबईलाच फरार झाला असेल अशी बी भूमिका उठली. पर जर त्यो बिनासलेला गडी पोलिसांच्या तावडीत गवासला नाही तर ऐन वक्ताला लग्नाच्या भर मांडवात येऊन काहीतरी दंगा धोका करायला कमी करायचा नाही अशी बी कुजबूज जोरात चालू होती. काना कोपऱ्यामध्ये जमून बसणारी वाडीतली काही भेकाड माणसं दुसऱ्यांच्या बी मनात सारखी असलीच भूतं नाचवीत होती. आर्जाने लहान थोरांच्या मनाला एक मोठा घोरच लावला होता. आणि त्याच कारण तो पोलिसांच्या तडाख्यात गवसायला पाहिजे असं त्याच्या घराला सोडून बाकी समद्याच वाडीला वाटत होतं. ज्या कुळाकडे बिराचं सावकारकीचं पैसं होतं त्यांना तर आता पुरतं कापरं भरलं होतं. आता त्यो आर्जा जणू जंब्या रुकून आपल्याकडेच बघत असल्याचा भास होत होता. त्या परिसरातल्या समद्या वातावरणावरच त्या माथं फिरू गड्याची करडी भयासूर धास्ती बसली होती.
आजवर त्याने असलं हत्यार कवाच कुणाला दाखवलं नसल्याकारनं बिरा बिडकराचा अर्जा आता फरारी डाकू असल्यागत वाटत होता. सर्जेराव पाटलांनीच आसरा देऊन अर्जाला कुठंतरी सांदाडात दडवला असेल असा कोंडिवाचा मुत्सद्दी कयास होता. पोलीस खात्याच्या नावाखाली पाटलांनी बिराकडून बरेच गबाळ उचाकला असेल असं बी समजाच लोकांना वाटत होतं. पाटला बिगार बिराला खरा तर आता वाडीत कुणाचाच आधार उरला नव्हता आणि त्याच कारण अर्जाच्या रूपाने सर्जेराव पाटलाच्या हातात आता आयता एक हत्यारा चालून आला होता. आपल्या स्थलावर अर्जाला पाटला तर नाचवणार होता. काट्यानीच काटा कसा काढायचा हे पाटलाला चांगलं ठावं झालं होतं. जातीच्या हितासाठी मुठभर माती बी खाण्याचा मतूर देणाऱ्या बापू कोकऱ्याच्या धनगर जातीतच आपल्या जातीच्या तोंडात माती कोंबून तिच्याच उरावर बसून टाळूवरचं लोणी खाणारं बिरा अर्जासारखं हरामखोर बोकं या बिरवाडीत बी पैदा झालं होतं. ह्योच खरा ह्या जातीला लागलेला मोठा भिरूड. ह्योच भिरूड कोंडिवासारख्या जुनाट कणकर खोडाला बी आता वेगळ्याच परिणी रातून द्या पोखरू लागला. अर्जाला पोर देऊ गेली असती तर त्याने आपल्या पोरीच्यानं आपल्या बी जीवाला सुख लागू दिलं नसतं आणि आत्ता पोर दिली नाही म्हणून बी त्याची ती पीडा आपल्या मागं कायमची आहेच. कोण्या येळा वक्तावर हे असलं येडझवं बेनं जरामलं काय नू. पर जे नियतीच्या मनात असल त्या परीने घडल. त्याचा लई बारीक विचार आपण तरी कशाला करायचा. आपल्याच मनाला कोंडिबा धीर देऊन देवा बिरुबावर समदा हवाला ठेवून लग्नाची सारी तजवीज जोरदार करीत होता. त्याला आता दिवस आणि रात बी पुरत नव्हती. असं वाजायच्या आधीच लांब दूरवर गाजलेलं हे धुरपतीचं लगीन आणि त्याला अर्जाच्या रूपाने लागलेलं एक दांडगं इघीनच होतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.